वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे, सोबतच निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे। त्यामुळे युती अथवा आघाडीचे सर्व निर्णय पक्षाची राष्ट्रीय कमिटी व राज्य कमिटी घेत असते। तिवसा तालुक्यातील तिसऱ्या आघाडीशी आमचा कुठलाही संबंध नाही व आघाडी करणे यांच्या बाबत त्यांचा तसा लेखी प्रस्ताव अद्यापही पक्षाकडे प्राप्त झालेला नाही। त्यामुळे तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी नाही असं सुद्धा सांगण्यात आलंय व तिसऱ्या आघाडीच्या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने अधिकृतपणे कुणीही सहभागी झालेलं नाहीये। जे कुणी वंचित बहुजन आघाडीच्या नावाने सहभागी झाले असेल ते अधिकृत पदाधिकारी नाही असं सुद्धा या बैठकीमध्ये सांगण्यात आलंय। वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सगळे निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि राज्य कमिटी घेत असते। तिवसा तालुक्यामध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सहभाग दाखवण्यात येत आहे। वृत्तपत्रामध्ये तशा बातम्या छापून येत आहे आणि काही पोस्टरवर सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख तिसऱ्या आघाडीच्या बॅनरवर दिसतो आहे। त्याचं खंडन करण्यासाठी आज पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। या तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आज तरी सहभागी नाही। तिसऱ्या आघाडीकडून तसा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे प्राप्त झालेला नाही। त्यामुळं पक्षाच्या वतीने तसा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे कोणी त्या मीटिंगला सहभागी झाले असेल त्यांच्यासोबत पक्षाचा संबंध नाही। आज वंचितच्या सर्व मतदारांना आणि नागरिकांना आवाहन करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे की सध्या वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्रपणे रिंगणात आहे। इच्छुक पक्ष आणि संघटनेचा तसा प्रस्ताव आल्यास आम्ही वरिष्ठांकडे पाठवू आणि वरिष्ठांनी मान्यता दिल्यास आम्ही युती आणि आघाडी करण्यासाठी तयार आहोत।